तर मैत्रिणींनो, कविताच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हुलग्याची उसळ। आता याच्यासाठी हे हुलगे मी रात्री पाण्यात भिजवून घेतले होते, कोमट पाण्यात। आता कुकरला आपण हे शिजवून घेऊ। आता मी कुकरला थोडा तेल आणि कांदा घातलेला आहे। आता याच्यामध्ये हे हुलगे टाकून घेऊ आणि त्याच्यात हळद मीठ टाकायची आणि ते पाणी टाकायचं आणि शिजवून घेऊ। आता आपण हे हुलग्याची उसळ करण्यासाठी हे हुलगे बॉईल करून घेतलेले आहे आणि आपण आता हे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले पातेल्यामध्ये। आता त्यासाठी आपण साहित्य घेतलंय कांदा, टोमॅटो, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता। आता हे तेल टाकलेले याच्यात मोहरी आणि जिरे टाकून घेऊ। मोहरी आणि जिरे तडतडले का कांदा टाकून घेऊ। आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊ। कांदा आता मऊ झालेला आहे। याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकून घेऊ आणि हे चांगलं परतून घेऊ। आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। टोमॅटो चांगले मऊ परतून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। मसाल्यामध्ये आपल्याला हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि हिंग, चिमूटभर हिंग, एवढे मसाले घालून घ्यायचे आणि हे चांगलं एकजीव करून परतून घ्यायचं। आता ह्या मसाल्यामध्ये आपण आहे ना, मसाल्याला लागणं असं चिमूटभर मीठ टाकून घेऊ, कारण की हुलगे उकडायला आपण मीठ घातलं होतं। थोडंसंच घालायचं मसाल्यापुरतं, म्हणजे मसाल्याला चव चांगली येते। आणि थोडंसं याला मसाल्याला शिजवायला थोडंसं पाणी टाकून घेऊ। तेल सुटूस तर हे पाणी शिजवून घेऊ। आता मसाल्याला तेल सुटलंय। आता यातच आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। आता हे आपण उकडून घेतलेले हुलगे आहेत ना, हे याच्यात घालू। हे याच्यात सगळे घालून घ्यायचे आणि तुम्हाला जसं कमी जास्त भाजी करायची तसं थोडं पाणी टाकून घ्यायचं। झाली आपली हुलग्याची उसळ तयार। ही भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा, छानच लागते। धन्यवाद।